नमस्कार. आज 27 फेब्रुवारी म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. हाच दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळून जवळपास आता 1.5 वर्ष लोटलंय. पण आजही लोकांच्या मनामध्ये मराठीबद्दल प्रेम तसंच आहे का? तळमळ तशीच आहे का? या व्यतिरिक्त जेव्हा आपण कोणाशी पहिल्यांदा बोलायला सुरू करतो त्यावेळी आपण त्यांच्याशी मराठीमध्ये आधी बोलतो की हिंदीमध्ये? आजही लोकांना मराठी किती महत्त्वाची आहे याबद्दल काय वाटतं हेच सगळं जाणून घेण्याकरता आज आलेलो आहोत आपण दादरला शिवाजी पार्क येथे. चला तर मग लोकांकडूनच जाणून घेऊया. मराठी भाषा गौरव दिवस कधी असतो हे तुम्हाला माहिती आहे का? नाही आयडिया. तुम्हाला भाषा गौरव दिवस नाही माहिती. नाही 28 फेब्रुवारी ना. विवा शिरवाडकरांचा जन्मदिवस आणि जन्मतिथी म्हणून त्या दिवसाला मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करायचं ठरवलेलं आहे आणि त्याविषयी सर्व मराठी भाषिकांना पण आदर आहे आणि ते चालू राहायला पाहिजे. इंग्रजीमधले काही शब्द सांगेल त्याचे मला पर्यायी मराठी शब्द तुम्ही सांगायचे आहे. ठीक आहे. पहिला शब्द आहे चार्जर. कोणाला जमतंय? नाही. त्याला म्हणतात विद्युत भारत. हॉस्पिटलला मराठीत काय म्हणतात? बरोबर. मोबाईलला काय म्हणतात? वाटतंय जमेल तुम्हाला. भ्रमणध्वनी की दूरध्वनी? भ्रमणध्वनी. करेक्ट. लिफ्टला काय म्हणतात? हे आपण वाचलेलं आता. आठव. विद्युत वाहिनी? चला नशीब तेवढं लक्षात आलं. उद्वाहन. बरोबर. तिकीटला काय म्हणतात? प्रवेशिका. सोशल मीडियाला आपण काय म्हणतो? समाज माध्यम. त्याच्यानंतर पासवर्डला काय म्हणतात? संकेत काहीतरी आहे. लवकर. संकेतक शब्द. करेक्ट. गेल्या काही दिवसांपासून मराठी शाळा गरजेच्या आहेत की नाही याचा खूप मोठा वाद चालू आहे. तर तुम्हाला काय वाटतं की मराठी शाळा गरजेच्या आहेत का? कोण म्हणतो नाही? मराठी भाषा जर जगायची असेल तर मराठी शाळा टिकल्याच पाहिजे. मराठी शाळा ह्या पाहिजेच. अहो पाहिजे पण मुलं घालत नाही त्याला काय मुलं करणार कोण? घालत नाही. आता झोपडपट्टीत वगैरे मुलं आहेत लहान लहान छोटी छोटी त्यांची ऐपत नाही. आता लाखांनी फी घेत आहेत KGला वगैरे. मग त्या कुठून आणणार ते झोपडपट्टीवाले लाखांनी पैसा? त्यांच्यासाठी तरी मराठी पाहिजेच ना आपल्याला. तुम्हाला मराठीमध्ये शिक्षण घेणं जरुरी आहे. कसं आहे की मराठी शाळेमध्ये आपण जे शिकतो ते ॲक्च्युअल शिकतो की पुढच्या जीवनामध्ये काय काय करायचं आहे. तर इंग्लिश मिडियम काय आहे की इंग्लिश फक्त इंग्लिश आहे. त्याच्यामध्ये फक्त शिकवलं जातं की एक्झाम्पल ABCD. पण ते काय आहे हे मराठी शाळेमध्ये शिकवलं जातं. संस्कृतीशी आपली नाळ तर जोडली पाहिजे. तर काय म्हणतात आईची मातृभाषा ही आलीच पाहिजे. सो गावाकडच्या ज्या शाळा आहेत त्या बंद होत चालल्यात कारण मुलंच नाही कोण गावी आहेत म्हटल्यानंतर मग शाळा चालू कशा राहणार? मराठी माणसाचीच चुकी आहे ना. आम्हीच आमची मुलं मराठीत घालत नाही, इंग्लिशमध्ये घालतोय. पण त्यांना हे माहीत नाही आपण मराठी मीडियममधून आलो आहे आणि आपल्या मुलांना पण मराठी मीडियम शिकवलं पाहिजे. जर ते शिकवलं नाही तर ते इंग्लिश आणि हिंदीच प्रिपेअर करतील, मराठी कधी करणारच नाही. असे मुलांना संस्कार पण लागले पाहिजे. लहानपणापासून त्यांना मराठीचं ज्ञान आलं पाहिजे. त्याच वेळी छोट्या मुलांना विचारले प्रश्न तर ते इंग्लिशमधूनच सांगतात. तसं नको व्हायला. जर आपल्याला आपली मराठी भाषाच वाचवायची असेल, मराठी व्याकरणच वाचवायचं असेल तर ते आपलं बालपणापासून जे आपण म्हणतो ना बाळकडू आपल्याला दिलं जातं ते आपल्या मराठी भाषेत आपल्या मातृभाषेतच दिलं जातं. मग मराठी जपण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण तर मराठी बोलतोच, इतर गोष्टीत पण आपली मराठी लँग्वेज केली पाहिजे. जसे की कर्नाटकमध्ये वगैरे सगळीकडे त्यांची पहिली लँग्वेज फर्स्ट त्यांची लँग्वेज असते, तशी इथे पण आपली फर्स्ट लँग्वेज मराठीच असते. सुंदर आपल्याकडे ऑथर्स झाले आहेत, लेखक झाले आहेत. त्यांनी इतकं छान छान लिहून ठेवलं. कविता असू देत, लेख असू देत, वेगवेगळ्या कादंबऱ्या असू देत. पण घरातली मोठी मंडळी ही आवर्जून ती पुस्तकं आणते आहे, लहान वयात पोरांना वाचायला देते आहे. हे मी तेवढ्या प्रकर्षाने नाही बघितलं आहे. तर ते मला वाटतं शाळेमार्फत ते खूप इझिली होऊन जातं. खूप सोप्या पद्धतीने मुलं शिकतात. त्यामुळे शाळा असणं, मराठी शाळा टिकणं हे गरजेचं आहे. त्या संस्कृतीशी आपण लहान मुलांना शिकवा. तर नाही तर असं म्हणतात एक गाणं आहे, मराठी पाऊलं पडते पुढे कुठं. ते मला वाटतं मागं पडायला लागलं आहे का? हो, आय थिंक मराठी एक कंपल्सरी सब्जेक्ट आहे. तर आय थिंक दॅट इज इम्पॉर्टंट कारण हो आपली मातृभाषा जिथे आपण राहतो ती पण आली पाहिजे. बाकी इतर
भाषासुद्धा आले पाहिजेत, कारण आपल्याला शेवटी पुढे जाऊन लोकांशी कम्युनिकेट करायचं आहे. इनफॅक्ट कल्चर जेव्हा आपण लोकांना शिकवतो, नॉट नेसेसरी का आपण ते मराठीमध्येच सगळ्यांना समजवू शकतो, तर आपल्याला दुसऱ्यांना ती आपले कल्चर समजवणं त्यांच्या भाषेत जी त्यांना कळेल ते सुद्धा महत्त्व आहे त्याचं. तुमची आवडती मराठी शिवी किंवा आवडती म्हण? अति शहाणा त्याचा बैल रिकामा. कुत्र्या महाराष्ट्रीयन मुली सगळ्यात जास्त काही वापरत असतील तर ते असेल बावळट. तुम्ही सर्वांनी बघितलेली शेवटचा मराठी चित्रपट कोणता? क्रांतिज्योती विद्यालय. कोणता? क्रांतिज्योती विद्यालय. दशावतार. क्रांतिज्योती विद्यालय. मी हंबीरराव मोहित्यात आला होता मध्ये, तर तो पाहिला होता. तुम्हाला मराठी चित्रपट बघायला आवडतं की मराठी नाटक? चित्रपट. मराठी नाटक मला स्वतःला जास्त आवडतं. हिंदी चित्रपट कोणता बघितला? अरे हॉलिवूड नॉट इंटरेस्ट. शिवाजी पार्कात बसला म्हणून नाही ना बोलत आहे? हॉलिवूड नाही तर मराठी. वा. तुम्हाला पुणेरी पाट्या जास्त आवडतात की मुंबईच्या ज्या आपल्या स्लँग्स आहेत, मुंबईचे जे काही आपले वाक्य आहेत ते आवडतात? मुंबईचे स्लँग. पुणेरी पाट्या तो आता म्हणजे आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. पुणेरी पाट्या. तो तुला पुणेरी पाट्या आवडतात? तुला मुंबई ऑलवेज. मुंबई. पुणे मुंबईमध्ये तुला मुंबई आवडतं जास्त? नाही मुंबईच आवडते. हा नक्की ना, तुला आवडते पुणेरी मुंबईच. पाट्या आवडतं ना? पण ते आता मोजक्याच शब्दात जे सांगणं असतं ना, ते पुणेरी लोकांना खूप छान जमतं. पुरणपोळी की मिसळपाव? पुरणपोळी. मिसळपाव. पुरणपोळी ऑफकोर्स. मिसळ कोणी सांगत पण पुरणपोळी. त्याने थोडंसं माप काढलं तुझं की शी म्हणजे शी नाही. पुरणपोळी वरती थोडंसं तूप बीप टाकून. मला तिखट आवडतं. तुम्हाला ज्यावेळी तुम्ही कोणाशी मराठीत बोलायला सुरू करतात त्यावेळी तुम्हाला अभिमान वाटतो की तुम्हाला संकोच वाटतं, ऑकवर्ड होतं? नाही, अभिमान वाटतो. तुझं सकाळपासून ते आता इथून खेळून बाहेर निघाल्यापर्यंतचा जेवढा प्रवास आहे तो तुला मराठीमध्ये एकही इंग्रजी शब्द न वापरता सांगायचा आहे, ठीक आहे? सो ओके. सकाळी मी ट्रेनमधून आलो. हां. ट्रेन. आगगाडीत बोलतो, काय बोलतो? बोल. ओके. सकाळी मी आगगाडीतून आलो, तर त्याच्यानंतर बस चालत आलो इकडे. त्याच्यानंतर ग्राउंडवरती येऊन क्रिकेट खेळलो. ग्राउंडवरती मैदानात येऊन क्रिकेट खेळलो. त्याच्यानंतर इकडे येऊन नाश्ता केला. बस. चला, चांगला प्रयत्न आहे. 2 शब्द त्याने इंग्रजीमधले वापरलेले आहेत. सकाळी उठलं, आपली प्रांतविधी जी आहे ती आटपली. नाश्ता चहा पाणी. आम्ही काय घरी आता वयस्कर माणसं काय करणार, आणि तिथून यायचं, गार्डन राऊंड मारायचं, एक देवाला देवळात भेटायचं. राऊंड इंग्रजी शब्द. हो. एक फेरी मारायची पूर्ण मैदानाला. तिथून देवळात जायचं, देवाला नमस्कार करून मग आपलं 10 वाजेपर्यंत यायचं. इथे बसायचं, गप्पा मारत सगळ्यांनी मस्तपैकी. 11:15 झाले की उठून आपापल्या घरी जायचं. हा, जमलं. पहिल्यांदाच विरारवरून इकडे आलोय. अरे बापरे. पण मॅन ऑफ द मॅच आहे तो आज. एक पण आमचा खेळ अजून झालेला नाही. अयो. आम्ही फक्त म्हणजे सराव केलाय आणि इकडे येऊन बसलोय. केळी वगैरे खाऊन निघालो. आलाच कशाने? आता तिला काय बोलणार? हा यार, त्याला काय रेल झुकझुकाडी? आगीन गाडी बोलतात. आगीन गाडीने आला. सकाळी उठल्या रोजची आपली कामं जी असतात, आंघोळीची किंवा दात घसण्यापासनं ते सगळं करून मग सगळे एकत्र मिळून आम्ही न्याहारी केली. आणि त्यानंतर आम्ही तयार होऊन बागेत आलो. येस. बागेत आलो. आणि आता मुलं वेगळ्या जमते वेगळे खेळ खेळतात. तर अशी आमची रविवारची सकाळ. वा. एकही इंग्रजी शब्द न वापरता संपूर्ण मराठीमध्ये त्यांनी त्यांचा दिवस सांगितलेला आहे. आजच्या आपल्या दिवसातल्या ह्या पहिल्या व्यक्ती ज्यांना एकही इंग्रजी शब्द वापरायची गरज आलेली नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी सकाळी उठलो 7 वाजता. त्याच्यानंतर आम्ही उठून काय केलंस? फ्रेश झालो. फ्रेश झालंस? आंघोळ केली. अच्छा, आंघोळ केली. हा, आणि मग निघालो घरात.
ताजा तवाना. आणि मग निघालो, आगगाडी पकडली. आणि मग इथे आलो, पोचलो. हा. आणि मग इथे आलो. मग काय मैदानावर. आलो बस. आणि सराव केला. काय वापरून सराव केला? चेंडूपळी. अरे मी छान तयार झाले सकाळी सकाळी उठून तयारच झाले. तयार झाले. उठली झोपेत ना आणि डायरेक्ट तयार झाली. आधी दुचाकीवरून निघालो, हा तिथून मी आगगाडी पकडली. लागेल. रिक्षाला कोण मराठीत काय होतं? रिक्षा. 3 चाकी. मला नाही माहिती. हे बघ, तुलाही पर्यायी शब्द काय फार माहिती तुला तू माहिती असं असतं नाहीये. तू सांग. तिथून मी दादर या स्थानकावर उतरलो. तिथून मी चालत 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 हळूहळू छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथे आलो. इथे येऊन बाकावर बसलो. आणि आता आम्ही आमच्या 3ऱ्या मित्राची वाट बघतोय. लवकर येईल तो पण ठीक कदाचित. आहे, आता हिने सगळं कॉपीज केलेलं आहे त्याचं, पण ठीक आहे. विचारला. तर मी सकाळी उठलो, ब्रश केलं ऑब्व्हियसली, ब्रश. दात घासले मी, ट्रेनमध्ये बसलो, Okay. ट्रॅव्हलिंग. ओ, आणि आमचा इव्हेंट होता बीच क्लिनिंग. इव्हेंट, बीच क्लिनिंग. आणि घरी चाललो आम्ही परत. ओके, दॅट्स इट. तुम्ही ज्यावेळी कोणाशी पण बोलायला जातात त्यावेळी तुम्ही आधी इंग्रजीत बोलायला सुरू करतात, हिंदीत की मराठीत? मी तरी मराठी. तुला तर हिंदी येत नाही ना, कारण तू तर हिंदी बघतच नाही. मला हिंदी येतं, पण मी स्टार्टिंग मराठीतच करतो. समोर Okay. किती आपल्याबरोबर कोऑर्डिनेट आहे त्याच्यावर. आम्ही कॅथलिक आहोत, पण आम्ही पण मराठी बोलायला शिकलो आहे आणि आम्ही मराठीतच वार्ता करतो. नाही, ॲक्च्युली कॅथलिकमध्ये पण ईस्ट इंडियन म्हणून एक कम्युनिटी आहे, तर आमची पण भाषा मराठीच आहे. थोडी वेगळी आहे, बट हो, बेसिक मराठी तीच सेमच आहे. तर म्हणून मला सवय आहे मराठी बोलण्याची. पण आम्ही जिथे राहतो तिथे मिक्स कम्युनिटीज आहेत, महाराष्ट्रीयन आहेत, गुजराती आहेत. पण मला वाटतं सगळ्यांना मराठी कम्फर्टेबल वाटते, सोपी भाषा आहे, सगळ्यांना व्यवस्थित समजते. तर खूप इझी कम्युनिकेशन होतं मराठीमध्ये. हिंदी जास्त, कारण का जास्त आजूबाजूचे लोक तर मोस्ट ऑफ जणांना कळत तर नाही मराठी कळत नाही मोस्ट ऑफ जणांना, त्यामुळे हिंदी. तुम्ही मराठीमध्ये, कारण मी जिथे कामाला जातो सगळे मराठी. तुम्ही कुठे जातात का? BKC ला. अच्छा, तिकडे सगळे मराठी बोलतात. वा. 1.5 वर्षापूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला, तर त्याबद्दल तुम्हाला एकंदर काय वाटतं? म्हणजे ती गोष्ट गौरवास्पदच आहे, पण त्याबद्दल तुमचं काय मत आहे की त्याने मराठीला काही फायदा झाला आहे का? कसं आहे, सरकार दरबारी सगळ्यांनी प्रयत्न केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ही गोष्ट खरी आहे. पण रोजच्या जीवनामध्ये मराठी भाषिक पण एकमेकाशी बोलताना आपण मराठी बोलत नाही, किंवा आपलं मराठी साहित्य आहे, मराठी सिनेमा आहे, किंवा मराठी खाद्यसंस्कृती आहे, याच्याविषयी आपण तेवढे सजग नाही. बाहेर पडायचं झालं तर लगेच आपल्या तोंडावर वडापाव यायच्या आधी इडली सांबार येते. आणि बाहेरची माणसं जेव्हा येतात तेव्हा मुंबईचं काय, तर मुंबई बोले तो वडापाव. तर हे जे आहे ते आपण आपली संस्कृती, आपली वहिवाट आपण जपली पाहिजे, तर ती अभिजात भाषेचा जो दर्जा मिळाला आहे तो खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाईल असं मला वाटतं. नक्कीच मराठी भाषा म्हणजे आत्तापर्यंत आपण जर बघितलं असेल तर फक्त ज्या साऊथकडच्या भाषा आहेत त्यांनाच हा अभिजात दर्जा मिळाला होता, आणि त्याबरोबर आता मराठीलासुद्धा मिळाला आहे. त्यामुळे मराठी भाषेतलं जे साहित्य आहे, जे सगळे जुने आपले कलावंत लोक असतील, विचारवंत लोक असतील, ज्यांनी मराठीसाठी खूप मोठा लढा दिला आहे, मराठी वाचावी, मराठी जगावी, हे त्यांचे जे विचार आहेत, त्यांनी जे लिहून ठेवलेली पुस्तकं आहेत, ते विचार आहेत, ते जगायला खूप मदत होईल आपल्याला. म्हणजे एक वेळ अशी होती की ब्लब मास्टर सिनेमामध्ये गोविंदा आला रे आला हे गाणं होतं, तर आता गोविंदा आला रे आला मराठी भाषेतलं ते होतं. किंवा धर्मेंद्रचा एक सिनेमा आला होता, पोरगी फसली रे फसली. तर हे मराठीचा उपयोग जो हिंदी भाषेत होत होता तो आताच्या सिनेमामध्ये होत नाही. त्याचा अर्थ मराठीकरता आग्रही राहणारी माणसं आता राहिली नाहीत. त्या संदर्भात आपण जागरूक राहिलो आणि पुढच्या पिढीला ती आठवण करून दिली तर मग मराठी भाषा जपली जाईल, मराठी संस्कृती पण जपली जाईल. हीच मराठी हिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलवार घासली ह्याच मराठीवरी, हिच्या स्वागतासाठी झडले तोफांचे चौघडे, समतेचे हे तुफान उठले उठले सागरकडे.
विंदा करंदीकरांच्या या मराठी कवितेमध्ये मराठी आणि समतेची जी भावना आपल्याला बघायला मिळते तीच भावना आजच्या सगळ्या लोकांमध्ये आम्हाला बघायला मिळाली. आपण अमराठी असो अथवा मराठीच्या संवर्धनाची जी काही जबाबदारी आहे ती तुमची, आमची, सर्वांची आहे. यामुळे आजच्या या एपिसोडमध्ये जे काही इंग्रजी शब्द आम्ही वापरलेले आहेत त्याचे जर मराठी पर्यायी शब्द तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि असाच सगळा कंटेंट बघण्यासाठी व्हायरल कारभारला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जय महाराष्ट्र.